नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। तुम्ही विशेष समितीच्या सभापती पदाची निवड झालेली आहे, काय सांगाल? धन्यवाद। विशेष समितीची निमित्ताने आपल्याला भंडारा या जिल्हा परिषदमध्ये नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून आम्हाला एक जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या बरोबर घेऊन संधी दिली आणि त्यांनी जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात जास्तीत जास्त आणि जिल्ह्याच्या विकासाच्या कामाकरिता चांगले लक्ष देऊन आणि आपल्या जिल्ह्यात प्रत्येक काम असो किंवा कुठलेही काम असो, लोकांच्या सेवा, आरोग्याची सेवा असो, बाकीची व्यवस्था असो, शिक्षणाच्या बाबी असो, अशा कुठल्याही बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपण या जिल्ह्याच्या कामाकडे प्राधान्य लक्ष देऊन आणि आपला जे बी काही आपल्या कार्यकाळात आहे ते संपूर्ण कार्यकाळात वेळ आपण जिल्ह्यासाठी देऊ। मागील 2.5 वर्षामध्ये तुम्ही एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून एका सर्कलची जिम्मेदारी तुमच्याकडे होती, परंतु आता एक सभापती म्हणून पूर्ण जिल्ह्याची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे। येणाऱ्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास म्हणून तुमच्या नेमकं काय संकल्प तुमचा राहील? जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणजे आरोग्य असो, शिक्षण असो किंवा आपले कृषी असो, शेतकरी शेतमजुराचे जे काही समस्या असतील, ज्या आणि आपल्याकडून मूलभूत सुविधाच्या जो आहे जिल्ह्यासाठी, त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊन आपण आपल्या जिल्ह्यात यशस्वी करण्याचे कार्य आपण करू। काय सांगणार? अगोदर एक सदस्य म्हणून काम केलं 2.5 वर्ष, आता सभापती म्हणून काम करायची संधी मिळाली, पुणे जिल्ह्यात नाही, पहिला आपण जिल्हा म्हणजे माझी सुरुवात ग्रामपंचायत सदस्यापासून, पहिल्यांदा आपण ग्रामपंचायत सदस्य होता, नंतर सरपंच झाला आणि त्यांच्यानंतर जिल्हा परिषद। आपल्याला हा 2012 पासून ज्या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप काम करत आलो आणि त्याची पोचपावती सुद्धा आपल्याला आजपर्यंत मिळत आली, त्याच पद्धतीने आपण जिल्ह्याच्या सुद्धा सर्वांगीण विकासाचे काम आणि प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्यापर्यंत जो शासनाच्या निधी आहे, शासनाची योजना आहे, ते प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण करू। काय सांगणार? कोणाकोणा सहभाग लागला, कोणाकोणा धन्यवाद बोलाल? आता सहभाग म्हणजे येतं बघितलं असतं आपण तर एकीकडं काँग्रेसचे विकेताई अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि विशेष समितीचे अशी चर्चा होती का भाजप, म्हणजे जिल्ह्यात एक स्थिर इचलबिचल असल्यामुळे आम्ही स्थिर विचार केला की 2 पक्षाचे सरकार आणि अध्यक्षाच्या बाजूने जर आपण राहिला, विरोधीपेक्षा अध्यक्षाबरोबर जर राहिले तर आपल्या जिल्ह्याचा विकास चांगला होईल, हा विचार करून सगळ्यांनी आम्ही अध्यक्ष मॅडमच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला आणि याच्यासाठी माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा आम्हाला संधी दिली आणि त्यांनी जे संधी दिली या संधीच्या या जिल्ह्यासाठी सोना करण्याच्या कार्य आमच्या राहील आणि आम्ही जिल्ह्यासाठी संधीचा सोना करू। जे जुने नेते होते कुठे नाराज झाले असतील असं वाटत नाही? नाही, जुने नेते नाराज झाले हे पक्क आहे आणि नाराज होतील हे स्वाभाविक आहे, परंतु जुने नेते आम्ही मागील काळात ऐकलं का जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून आम्ही ज्यांचे जे विचार होते त्यांच्या विचारसरणी त्यांनी आपण बघितलं 1 वर्ष 1.5 वर्षाच्या पहिलं युती महाराष्ट्रामध्ये कशी करून सैन्यानी तोच आम्ही त्यांचे चेले आणि त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं तसेच आम्ही जिल्ह्यासाठी सुद्धा कार्य केलं। नाराज असतील त्याची स्वाभाविक आहे, परंतु आम्ही जिल्ह्याच्या निर्णयासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी अध्यक्ष मॅडमच्या बरोबर आणि अध्यक्ष मॅडम आणि नानाभाऊंनी साथ दिली, त्या साथीच्या आम्ही संधीचा सोना करू। जिल्ह्यातील जनता आहे जी आपल्या माध्यमातून बघत आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? जिल्ह्याची जनता आपल्याला याच्यातून बघून राहिली। मी संपूर्ण या जिल्ह्यातील मायबाप जनतेला सांगिततो की आम्ही हा जो निर्णय घेतला हा जिल्ह्याच्या विकासासाठी आणि येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे आणि या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून आपण गावात प्रत्येक घटक पक्षापर्यंत सहकार्य करण्याची भूमिका ठेवू आणि येणाऱ्या काळात जशी जशी वेळ येईल आणि शासनाचे आणि प्रत्येक
जनप्रतिनिधीचे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचे आपण पूर्ण पालन करू.